पूजा करून तसेच महाआरती करून यासोबतच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसंपर्क यात्रेला शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी प्रारंभ केला। शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये अतिशय उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ करण्यात आलाय। यावेळी सोलापूर शहरातील तुळजाभवानी मातेची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपाभवानी मातेची खणा नारळानं ओटी भरून महाआरती करण्यात आली। तुझे संकट भागी तुझे न संसारी अनाथालय हमरे करुणा विसारी वारी वारी जन्म मरणाचे द्वारी हारी पडले आता संकट निवारी जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवणीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवन माता तुझं ऐसे नाही चारी समय पर तुझ बोलले काही सारी विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ताला पावसी लवलाही जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न मदने प्रसन्न होती विलासा देशापासून सोडी हो भाषा आंबे तुझा सूर कोण पुरियाचा नरहर झाला पंकजलेशा जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव कालीन प्राणवती जन डोळ्यान पाहिलं रूप तुझे प्रेमे अरंजन आनंद मुंड पावे वाळीन मनेन नाम प्रेमे माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधन त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति भव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि प्रथमे नारायण कृष्ण दामोदर वासुदेव बोल भवानी माता की जय आई बोल भवानी माता की जय तुळजा भवानी माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय आदिशक्ती माता की जय रूपा भवानी माता की जय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची वर्णी लागावी, सर्व महिलांना सुख आणि समाधान मिळावं असं साकडं शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी रूपाभवानी मातेच्या चरणी घातलं। शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे श्रद्धास्थान आमच्या लाडक्या वहिनी रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसंपर्क अभियान सोलापूर शहरातील प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचा संकल्प या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मी केलेला आहे। मी आज रूपाभवानीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आले की या जिल्ह्यामध्येच नाही तर या संपूर्ण देशामध्ये जो अनाचार माजला आहे, जो हाहाकार माजला आहे, महागाई, भ्रष्टाचार, त्याचबरोबर आज महिलांवरील अन्याय अत्याचार यामुळे सगळीकडे जो माजलेला हाहाकार आहे त्या सगळ्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी उद्धवसाहेब जीवाचं रान करतायत, आदित्यसाहेब जीवाचं रान करतायत। तर सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या या सगळ्या प्रयत्नांना यश येऊ दे आणि उद्धवसाहेब पुन्हा एकदा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे असं साकडं मी आज रूपाभवानी चरणी घातलं। आणि आज मी रूपाभवानी चरणी हेही साकडं घातलं की ज्या माझ्याबरोबर वर्षानुवर्ष गेली 25 वर्ष काम करतात या महिला पदाधिकारी आहेत, तर त्यांच्याही सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, महिलांच्याही हाताला काम मिळू दे, आमची प्रत्येक महिला भगिनी सुखी होऊ दे असंही मी रूपाभवानीच्या चरणी साकडं घातलं। आणि परत एकदा मी एवढंच सांगेन की शिवसंपर्क अभियानाचा हेतूच आहे की माझी तळागाळातली भगिनी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जोडली गेली पाहिजे आणि माझ्या तळागाळातल्या भगिनीला आज उद्धव साहेबांकडूनच न्याय मिळू शकतो हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं शिवसंपर्क अभियान नक्की यशस्वी होईल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या शिवसंपर्क अभियानामध्ये शशिकला चिवडशेट्टी, मंगलाताई मोरे, वैशाली सातपुते, मंगल थोरात, अन्नपूर्णा कलाल, सरस्वती कोरे, विजया गवळी, रुपाली मस्के, स्वाती रुपनर, रतन सुरवसे, सिंधुबाई डांगे, अनिता चव्हाण, जयश्री पाटील, यशोधरा जाधव, उज्ज्वला बिराजदार, प्रभावती एलगुंडे, राधिका मिठ्ठा, ज्योती माळवतकर, गुरुदेवी गुबेडकर, महादेवी सरवदे, सुरेखा वाडकर, रमा सरवदे, संतोषी भोळे, सविता पतंगे, अंबिका चौगुले आदींसह बहुसंख्य महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.